परवा देवा तुझा विवरण तुझा विवरण होवा तुझा विवरण देवा देवा तुझा विवरण
काय म्हणतात महाराज? हे चिदान देगा देवा तुझा विसरण होवा, गुणगायीन वळी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. गुणगायीन आवळी हेची माझी सर्व जोडी. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे अम्मासी. गुणगायीन आवळी हेची माझी सर्व जोडी. विठाला 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 हे चिदान देगा देवा तुझा विसरण होवा, गुणगायीन वळी हेची माझी सर्व जोडी. महान श्रेष्ठ संत जगमान्य जगनिवासी देहूगावचे सुप्रसिद्ध साधू महान श्रेष्ठ जगद्गुरु तुकोबराया यांच्या गाथा प्रकरणाचा अत्यंत सुंदर असा 4 चरणाचा अभंग असून महाराज या अभंगाच्या द्वारा काय म्हणतात? महाराज या अभंगाच्या द्वारा महाराज जगद्गुरु तुकोबराया देवाकडे मागणी पर प्रार्थना करतात. महाराज कोणती प्रार्थना करतात? जगद्गुरु तुकोबराया देवाकडे प्रार्थना ही करतात. ही मागणी कोणती आहे देवाकडे? आपली मागणी वेगळी आहे आणि जगद्गुरु तुकोबरायांची मागणी वेगळी आहे. आपण संसारात राहून संसारातलं मागतो. जगद्गुरु तुकोबराय संसारात राहून परमार्थाचं मागतात.
ही मोठी तफावत आहे. आणि ही तफावत जगद्गुरु तुकोबऱ्या सामान्य जीवाला, साधक जीवाला हितोपदेश करतात. विठ्ठल विठ्ठल. अत्यंत सुंदर असं निवेदन मौजे तोरंबा या ठिकाणी सर्व जय गणेश मंडळ मौजे तोरंबा येथील सर्व पदाधिकारी, येथील सर्व कार्यकर्ते, या सर्व सप्त्यामधील सर्व नियोजन करणारे, लहानापासून मोठ्यापर्यंत सर्व वयोवृद्ध अवस्थेपर्यंत सर्वांचं मोलाचं मार्गदर्शन या सर्व नियोजनातून ही चालू असणारी नामसप्त्याची अखंड परंपरा. आणि ही अखंड परंपरेमधील चालू असणारा हा नामसप्ताह, या नामसप्त्यामधील जी जागराची सेवा म्हणतात, ही जागराची सेवा, उपांत्य फेरीची सेवा माझ्यासारख्या सामान्य बालक बोबडा बोले तरी का वेडा विचुका पाऊल पडे, ते चोज करोनी मावली बाळा शिरगवे, या उक्तीप्रमाणे मी लहान बालक आहे आणि आपण मोठी जबाबदारी माझ्यासारख्या सामान्य जीवावर आपण देत आहेत. ही जबाबदारी कोणती आहे? ही जबाबदारी आहे देवाची सेवा करण्याची आणि तुमची सेवा करण्याची सेवा आहे. विठ्ठल विठ्ठल. मला आनंद वाटला, गेली अनेक वर्ष आपण मला बोलवताय. सप्त्यामध्ये 2-3 सेवा माझ्या मागे झालेल्या आहेत. वर्षामध्ये अधूनमधून तुम्ही मला हाक मारताय आणि त्या हाकेला मी जसं हो म्हणेल तसं हो म्हणतोय. आणि ही प्रेमाची हाक आहे आणि ह्या प्रेमाच्या हाकेला मी कधी नाही म्हणणार नाही आहे. प्रेमाच्या हाकेमध्ये कुठलाही लोभ नाही आहे. प्रेमाच्या हाकेमध्ये कुठलीही ममता नाही आहे. प्रेमाच्या हाकेमध्ये कुठलीही आशा नाही आहे. आणि ही सर्व असणारी आकांक्षा बाहेर टाकून मी आपल्या दर्शनासाठी आपण जेव्हा बोलवाल तेव्हा येईन. मी पहिल्यांदा बोलून गेलो की मी आपल्यापेक्षा वयानं लहान आहे, मी ज्ञानानं सुद्धा खूपच कमी आहे आणि अधिकारानंही कमी आहे. मग तुम्ही म्हणाल हे सर्व कमी असताना आपण कसं आहे, तर आपली सेवा म्हणून, भगवंताची सेवा म्हणून मी आपल्या समोर उभा आहे. विठ्ठल विठ्ठल. येथील सर्व माता भगिनी समोर आहेत, मोठ्या संख्येने उपस्थित असतात. आपलं मोठं वैभव आहे. आपल्या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. आपणाला एक विनंती करतो की आपण थोडं समोर येऊ, कारण एकदम असं चिटकून बसलाय. थोडं पुढं भरपूर जागा आहे, थोडं मोकळं मोकळं जरा बरं वाटेल. थोडं पुढं या. मला मोठा आनंद वाटला. आपल्या गावाबद्दल, आपल्या परमार्थाबद्दल मी खूप नम्र आहे. कसा नम्र आहे? महाराजांनी मला सांगितलं, ज्यावेळेस माझी पहिली भेट झाली त्यावेळेस महाराजांनी सांगितलं, महाराज आमच्या गावामध्ये आमची खूप मोठी निष्ठा आहे. आमची दर असणारी एकादशीला भगवान पांडुरंग परमात्म्याची वारी आहे, काकडा भजन आहे, हरिपाठ आहे. ही सर्व नियमावली आम्ही मोठ्या प्रेमानं, जबाबदारीनं आम्ही हे चालवतो. आणि हे चालवत असतानाच हे वैभव टिकावं, आणि हे वैभव टिकवण्यासाठी आम्ही प्रयत्नांची पराकाष्ठा करतो. आणि प्रयत्नांची पराकाष्ठा करत असताना सर्व साधू संतांचे ह्या ठिकाणी अधिष्ठान झालं पाहिजे, हे आमचा हेतू आहे. सर्व संतांचं हे अधिष्ठान झालं पाहिजे आणि आम्ही सर्वांना याचना करतो. आणि त्या याचनेमधून जे आम्हाला दिलं जातं ते आम्ही या ठिकाणी स्वीकारतो, अशी त्यांची नम्र भावना आहे. या सेवेला स्वीकारून मी सुद्धा सांगितलं, महाराज जशी आपण सेवा माझ्याकडे द्याल तशा पद्धतीने मी स्वीकारण्याचा आपला प्रामाणिक हेतू आहे. म्हणून पुनश्च एकदा मौजे तोरंबा येथील सर्व ग्रामस्थ, सर्व नेते मंडळी, सर्व भाविक मंडळी, सर्व माता भगिनी, वयोवृद्ध आणि सर्व भजनी मंडळी, टाळकरी मंडळी आणि सर्व जय गणेश, तरुण गणेश मंडळ, या सर्व पदाधिकाऱ्यांच्या
साष्टांग दंडवत घालतो आणि उर्वरित सेवेला चालू करतो. विठ्ठला विठ्ठला. उपस्थित सर्व महाराज मंडळी, प्रत्येकाचा नामोल्लेख माझ्या वाणीनं होणार नाही, पण उपस्थित सर्व गायनाचारी मंडळी, सर्व महाराज मंडळी, सर्व टाळकरी मंडळी, सर्व विनेकरी मंडळी, मृदंगाचार्य, पेटी मास्तर, सर्व उपस्थित गुणीजन मंडळी, या सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा नतमस्तक होतो आणि सेवेला सुरुवात हो. मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या, लागून या पाया विनवितो तुम्हाला, करे टाळी बोला मुखी नाम, विठ्ठल विठ्ठल मना वेळोवेळा, हा सुख सोहळा स्वर्गी नाही. विठ्ठल विठ्ठल. उद्या तुकोबरायांची असणारी पर्वकाळ आहे. पर्वकाळ कोणता आहे? जगद्गुरु तुकोबरायांचं उद्या वैकुंठ गमन आहे. त्याला तुकोबरायांची बीज म्हणतात, सदैव वैकुंठ गमन महाराज म्हणतात. आणि हे सदैव वैकुंठ गमन तुकोबरायांचं उद्या आहे. उद्या आपल्याकडे काल्याची सेवा आहे. आमच्याही गावामध्ये उद्या तुकोबरायांची मोठी बीज आहे. असा गावोगावचा मोठा संकल्प आहे आणि आपला परमार्थही चांगला आहे. या परमार्थाला मी नतमस्तक होतो, आपल्या भावनेला नतमस्तक होतो, आपल्या श्रद्धेला नतमस्तक होतो आणि पुढील सेवेला सुरुवात करतो. हरी पांडुरंगा करू प्रथमान माना, पांडुरंगा करू प्रथमान माना, पांडुरंगा करू प्रथम नमन, दुसरे चरण संतांची. त्यांच्या कृपादाने कथेचा विस्तारू, बाबाजी सद्गुरु दास तुका, काय माझी वाणी मानेल संतासी, रंजवू चित्तासी आपुया, मस्तक हे पायावरी या वारकरी संतांच्या. हे चिदान देगा देवा तुझा विसरण होवा, गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबराया अत्यंत मोलाचा संदेश देतात. कोणता मोलाचा ते संदेश देतात? महाराज जगद्गुरु तुकोबराया भगवान पांडुरंग परमात्म्याकडे प्रार्थनाद्वारे मागणी करतात. कोणती मागणी करतात? मागणी करतात जगद्गुरु तुकोबराया. कोणती मागणी करतात? थोडा विषय समजून घ्या. कमी वेळेमध्ये प्राप्त प्रसंगी आपण सेवेचं चिंतन करू. आपलं थोडं ध्यान द्या. थोडं मध्ये कुठलाही गोंधळ करू नका, विक्षेप करू नका. विठ्ठल विठ्ठल. जगद्गुरु तुकोबराया भगवान पांडुरंग परमात्म्याचं वर्णन सांगतात. कोणतं वर्णन सांगतात? महाराज म्हणतात, हे चिदान देगा देवा तुझा विसरण होवा, गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबराया भगवान पांडुरंग परमात्म्याला शरण जातात आणि शरण गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबराया भगवान पांडुरंग परमात्म्याला शरण गेल्यानंतर जगद्गुरु तुकोबराया काही असंख्य असणारी साधक मंडळी जगद्गुरु तुकोबरायाला प्रश्न विचारत, महाराज तुम्ही भगवान पांडुरंग परमात्म्याला शरण गेलात आणि शरण गेल्यानंतर पंढरपूरला जाताय आणि पंढरपूरला गेल्यानंतर तिथलं वैभव सांगा.
तुम्ही गेल्यानंतर तिथला अनुभव सांगा. तुम्ही परमार्थ करताय, परमार्थ करत असताना तुम्हाला आलेला अनुभव सांगा. असे अनेक प्रश्न जगद्गुरु तुकोबरायला साधक मंडळी जगद्गुरु तुकोबरायला पंढरपुरामध्ये विचारतात. आणि त्या काळामध्ये जगद्गुरु तुकोबरायला पंढरपुरामध्ये अनेक प्रश्न विचारल्यानंतर जगद्गुरु तुकोबराय अशा साधकाला काय उत्तर देतात? विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, काय म्हणतात महाराज? तुम्ही प्रश्न विचारलाय, मला राग नाही आहे. आपल्याला जर कोणी एखाद्याने प्रश्न विचारला, अहो तुम्हाला नीट चाल येत नाही, अहो तुम्हाला नीट भजन येत नाही, असं जर एखाद्याने आम्हाला अपमान केला तर आम्ही ताडकन उठून सप्त्याच्या बाहेर जातो. एवढा आमचा राग आहे. जगद्गुरु तुकोबरायला त्या समकालामध्ये अनेक प्रश्न विचारले. जगद्गुरु तुकोबरायला राग आला नाही. जगद्गुरु तुकोबराय भगवान पांडुरंग परमात्म्याचं वैभव सांगतात. काय वैभव सांगतात? मी ज्या पद्धतीनं भगवान पांडुरंग परमात्म्याला शरण गेलो, ते शरण जाण्याचं कारण एक आहे. जगद्गुरु तुकोबराय सांगतात, माझा भगवान पांडुरंग परमात्मा षडगुण ऐश्वर्य संपन्न आहे. आणि असा असणारा हा षडगुण ऐश्वर्य संपन्न असणारा भगवान, मी त्याला शरण गेलो. आणि षडगुण ऐश्वर्य संपन्न म्हणजे काय, त्याचं उत्तर मला सांगा, असं जगद्गुरु तुकोबरायला साधक मंडळी सांगते आहे. त्याचं उत्तर नीट आहे का? जगद्गुरु तुकोबराय काय म्हणतात बघा. जगद्गुरु तुकोबराय अशा साधकाला 3 प्रश्न सांगतात. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, माझा भगवान पांडुरंग परमात्म्याकडे 3 गुण आहेत. आणि ते 3 गुण कोणते आहे ते नीट आहे का, असं महाराज म्हणतात. विठ्ठला विठ्ठल. महाराज म्हणतात, माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याकडे 3 ऐश्वर्य गुण संपन्न आहेत. ते 3 गुण कोणते आहेत महाराज? माझा भगवान पांडुरंग परमात्मा एक स्वतंत्र आहे. मुख्य विषय समजून घ्या. महाराज म्हणतात, माझा पांडुरंग परमात्मा हा स्वतंत्र आहे. 2 नंबर, माझा भगवान पांडुरंग परमात्मा हा संपन्न आहे. आणि 3 गोष्ट आहे, माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याकडे औदार्य आहे. विठ्ठल विठ्ठल. महाराज म्हणतात, हे 3 वैभव माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याकडे. पहिलं वैभव जगद्गुरु तुकोबराय सांगतात. कोणतं वैभव आहे? माझ्या भगवान पांडुरंग परमात्मा हा स्वतंत्र आहे. कशासाठी स्वतंत्र आहे? भक्तावर कृपा करण्यासाठी आणि भक्ताचं काम करण्यासाठी त्याला स्वतंत्रता आहे. ही स्वतंत्रता जगद्गुरु तुकोबराय प्रमाणानं सांगतात. कोणतं प्रमाण आहे? जगद्गुरु तुकोबराय म्हणतात, त्याच्यासाठी कुणाची कामं केली त्याच्यातलं एक मुख्य काम सांगेल. अनेक कामं जगद्गुरु तुकोबराय सांगतात माझ्या पांडुरंगानं केल्याची. कुणाची कामं केली? साधू संतांची कामं केली, भक्तांची कामं केली. त्याच्यातलं न करणारं काम सुद्धा माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यानं केलं. महाराज म्हणतात, ते काम कोणतं आहे ते नीट आहे का? महाराज म्हणतात, देवाची बहिणा झाला शारंधर,
अंगधर वैनी दार उघडा हका मारी. जगद्गुरु तुकोबराय माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्यानं काय काम केलं त्याला स्वतंत्रता विषय चाललाय. जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझा पांडुरंग स्वतंत्र आहे. कशासाठी स्वतंत्रता असावी लागते. माझा एक मुख्य विषय आहे स्वतंत्रता. माझ्या पांडुरंग परमात्म्याकडे चोकोबारायांची असणारी पत्नी बाळंतपण अवस्थेमध्ये आहे आणि अशा अवस्थेमध्ये चोकोबाराया भगवान पांडुरंग परमात्म्याला शरण गेले आणि शरण गेल्यानंतर त्यांनी सांगितलं देवा माझ्या घरी अशी अडचण आहे पण मी वारी चुकवणार नाही आहे. माझी वारी जर चुकली तर मी दिलेला शब्द पाळला गेणार नाही आहे. देवा माझी वाचा आणि माझं शरीर संपूर्ण माझं झिजल देवा. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात जी काम भगवान पांडुरंग परमात्म्याला करता येत नाही ते जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझ्या पांडुरंग परमात्म्यानं केलं. एवढी स्वतंत्रता आहे आणि एवढी स्वतंत्र जगद्गुरु तुकोबराय सांगतात. पण जगद्गुरु तुकोबराय स्वतंत्रता विषय सांगत असताना महाराज म्हणतात ही स्वतंत्रता आई रुक्मिणी मातेला हे काम सांगता आलं असतं पण माझ्या पांडुरंगानं हे काम त्यांना सांगितलं नाही. किंवा आपल्या घरामध्ये एखादं काम करतोय आणि एखादं काम करत असताना आपण घरची परवानगी घेतोय तेही परवानगी जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझा पांडुरंग परमात्मा घरची परवानगी घेत नाही. एखाद्यावर कृपा करायची झाली तर ती परवानगी घेत नाही. म्हणून जगद्गुरु तुकोबराय म्हणतात भगवान पांडुरंग परमात्मा हा स्वतंत्रता आहे आणि हा स्वतंत्रता जगद्गुरु तुकोबराय म्हणतात. त्याच्या पुढे बोलून सांगतो आपल्या गावामध्ये सप्ताह चालू आहे आणि सप्त्यामध्ये वर्गणी करत असताना एखाद्याकडे जर खिशामध्ये हात चालला सकाळच्या पहरी तर आपण घरी म्हणतो सप्त्याला वर्गणी किती द्यावी. आपण घरून परवानगी घ्यावी लागते. आपल्याला स्वतंत्रता आपली स्वतंत्रता किती आहे. मी कुणाचं नामोल्लेख करणार नाही पण मी माझ्या सहित बोलतोय की आपल्याला जर वर्गणी द्यायची झाली घरामध्ये सप्त्याला पट्टी द्यायची झाली तर आपण पहिल्यांदा आपल्या मंडळीला विचारतो अहो सप्त्याला आपणारी मंडळी आपणाला पट्टी द्यायची आहे आणि पट्टी देत असताना आपण किती द्यायची आहे याची स्वतंत्रता सुद्धा आपल्याला नाही आहे. मग ह्याच्याहून आपण विचार करायचा आपला परमार्थ किती आहे. म्हणून जगद्गुरु तुकोबराय सांगतात की आपल्या जीवनामध्ये साधक मंडळीला हितोपदेश करत असताना म्हणतात माझा भगवान पांडुरंग परमात्मा हा स्वतंत्रता आहे. हा स्वतंत्रता विषय आपला एक विषय आपल्याला संपलेला आहे. दुसरा विषय जगद्गुरु तुकोबराय माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याकडे दुसरा गुण आहे तो संपन्न आहे. संपन्न म्हणजे काय तर जगद्गुरु तुकोबराय म्हणतात तो संपन्न आहे. संपन्न म्हणजे काय महाराज म्हणतात मी बोलत असताना पहिल्यांदा सांगून गेलो की जगद्गुरु तुकोबरायाकडे महाराज म्हणतात माझ्या पांडुरंगाकडे 6 गुण आहेत. कोणतं तर ऐका महाराज म्हणतात ऐका येश श्री औदार्य ज्ञान वैराग्य ऐश्वर्य हे साही गुणवर्य वस्तिजेत मनोनित्व हा भगवंत. महाराज म्हणतात हे 6 गुण माझ्या देवाकडे आहेत आणि हे 6 गुण माझ्या देवाकडे असताना हा संपन्न आहे. हे संपन्नता असताना माझा पांडुरंग परमात्मा ज्यांच्याकडे विकार नाहीत आणि 6 गुण आहेत त्याला संपन्न म्हणतात. आणि हे संपन्नता जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी जगद्गुरु तुकोबराया म्हणतात की ज्यांच्या जीवनामध्ये अडचण आली ज्यांच्या जीवनामध्ये प्रसंगाने अडचण आली कोणती अडचण आली की ज्यांच्या जीवनामध्ये ध्रुवपद ज्यांना मिळालं ज्यांच्या जीवनामध्ये अभिमन्यूसारख्याला दुधाचा असणारा सागर मिळाला अशी अनेक उदाहरणं माझा जगद्गुरु तुकोबराय म्हणतात माझा पांडुरंग परमात्मा हा संपन्न आहे. आणि हा संपन्न असणारा माझा पांडुरंग परमात्मा 2 नंबरचा विषय त्यांच्याकडे यश आहे श्री आहे लक्ष्मी. श्री म्हणजे लक्ष्मी आहे. यश आपण यश मिळण्यासाठी पहिल्यांदा आपण गणपतीकडे जातो. आपल्या मंडळाचं नाव आहे जय गणेश मंडळ. सुंदर नाव दिलेलं आहे. आपल्या जीवनामध्ये कुठलंही विघ्न येणार नाही की ज्याच्या जीवनामध्ये गणेशाला पहिल्यांदा आरंभ केल्यानंतर महाराज म्हणतात की त्याच्या जीवनामध्ये यश आहे औदार्य आहे ज्ञान आहे वैराग्य आहे हे सर्व गुण आहे. महाराज म्हणतात हे संपूर्ण 6 गुण माझ्या पांडुरंग परमात्म्याकडे आहेत आणि हे 6 गुण म्हणूनच माझा भगवान पांडुरंग परमात्मा संपन्न आहे. विठ्ठल विठ्ठल महाराज 2 नंबर सांगितले.
महाराज तिसरा विषय सांगतात. तिसरा विषय कोणता आहे देवाकड? महाराज म्हणतात पहिलं, 1 नंबर माझा देव स्वतंत्र आहे. 2 नंबर माझा देव जगद्गुरु तुकोबराया संपन्न आहे म्हणतात. आणि तिसरा विषय जगद्गुरु तुकोबराया सांगतात माझा देव औदार्य आहे. औदार्य, ज्यांच्याकडे काही गोष्टीचं कमी नाही असं त्याला औदार्य म्हणतात. हे औदार्य कशाला म्हणलं जातं महाराज म्हणतात ते प्रमाणानं महाराज सांगतात. देशी तेव्हा गेशी ऐसा अससी उधार. महाराज म्हणतात देशी तेव्हा गेशी औदार्य. आणि असं औदार्य कुणाकडे होतं तर सुदाम. आपल्याला सुदामाची कथा माहित आहे, आपण भागवत कथा ऐकली आहे. आणि भागवतामध्ये सुदाम कोण आहे आपल्याला माहित आहे. सुदामजी आपल्या भगवान बालपणीच्या मित्राकडे गेले आणि बालपणीच्या मित्राकडे असणारे मुठभर पोहे घेतले आणि मुठभर पोहे घेऊन माझ्या कृष्ण भगवंताला देवे माझा बालपणीचा मित्र आहे. आणि हा बालपणीचा मित्र म्हणून भेटण्यासाठी गेला आणि असणारे पोहे सुदामजीला असणारे भगवान श्रीकृष्णाला दिले. आणि श्रीकृष्णाने त्याला त्याच्या मोबदल्यामध्ये काय दिलं तर त्याच्या मोबदल्यामध्ये सोन्याची असणारी मोठी नगरी करून दिली. दारिद्र्य संपवलं, त्याला औदार्य म्हणतात. विठाला विठाला. महाराज म्हणतात हेची दान देगा देवा तुझा विसरण होवा, गुणगाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. हे जी दान कोणतं दान आहे देवा? मला हे दान दे. कोणतं? तुझ्याकडं स्वतंत्रता आहे, तुझ्याकडं औदार्य आहे, तुझ्याकडं संपन्न आहे. हे सर्व जरी असलं तरी देवा हे 3 गुण मी मागत नाही तुझ्याकडे असलेले. माझ्याकडे एक मागणी आहे. कोणती देवा? हेची दान देगा देवा तुझा विसरण व्हावा, गुणगाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. आपल्या गावामधून वारी चालते. मोठ्या आनंदाची पर्वणी आहे. आपण वारी करत असताना कशी वारी असावी? संपूर्ण महाराज मंडळी आहे, आपण सुज्ञ माणसं आहात सर्वजण. वारी करत असताना वारी देवाला आवडावी अशी वारी व्हावी. वारी लोकाला आवडण्यासाठी नसावी, वारी देवाला आवडण्यासाठी असावी. वारी करत असताना वारीमधले काही नेम आहेत. पंढरीची वारी आहे माझे घरी, अनेक न करी तीर्थव्रत, व्रत एकादशी करीन उपवाशी, गायीन अहरणीशी मुखीना. पंढरीची वारी करत असताना आपण भगवान पांडुरंग परमात्म्याला जातो आणि आपण दान मागतो. दान मागत असताना संत उदार आहेत. किती उदार आहेत महाराज प्रमाणानं सांगतात. संत उदार उदार भरले अनंत भांडार. तेव्हा त्याच्या पुढे सांगतात महाराज गातले दुकान आलियासी देते दान, संत उदार उदार भरले अनंत भांडार. महाराज म्हणतात अनंत भांडार आहे त्यांच्याकडं. आणि अशा अनंत भांडारामध्ये अनेक कृपेचे रत्न आहेत त्यांच्याकडं. अनेक कृपेचे रत्न आहेत. आणि ज्यांना जे पाहिजे ते त्यांच्याकडे दुकान घातलेलं आहे. आणि त्या दुकानामध्ये संपूर्ण माल आहे. असा संपूर्ण माल भरलेला पंढरपूर क्षेत्र आहे. आणि या पंढरपूर क्षेत्रामध्ये आपली वारी कशी असावी ते जगद्गुरु तुकोबरायाला सांगतात. जगद्गुरु तुकोबरायाला महाराजांनी प्रश्न विचारला, महाराज आपण पंढरपूरला जात आहे आणि पंढरपूरला गेल्यानंतर आपली वारी कशी आहे महाराज आम्हाला थोडं सांगा. जगद्गुरु तुकोबरायाला पंढरपूरच्या वारीबद्दल विचारलं. महाराज आपण वारी करताय आणि वारी करत असताना पंढरपूरची वारी आपली सांगा, आम्हालाही पंढरपूरला यायचंय महाराज. देहू गावातील काही शेतकरी भंडाऱ्या डोंगरावरून जगद्गुरु तुकोबराया नामसाधना करायचे. आणि भंडाऱ्या डोंगरावरून नामसाधना करून संध्याकाळच्या वेळी परतते. आणि परत असताना देहू गावामधील शेतकरी उन्हाळ्याचे दिवस होते. आणि उन्हाळ्याच्या दिवसामध्ये काही शेतकरी मंडळी जगद्गुरु तुकोबरायांकडे गेले. महाराज आपण भंडाऱ्या डोंगरावर नामसाधना करताय, पंढरपूरला जाताय, आपण भंडाऱ्या डोंगरावरली नामसाधना सांगा. आपण पंढरपूरला जाताय, पंढरपूरला गेल्यानंतर आम्हाला ती साधना सांगा. अशी साधना आमच्या जीवनामध्ये प्राप्त होण्यासाठी काहीतरी उपाय सांगा. असे अनेक प्रश्न देहू गावातील शेतकऱ्यांनी जगद्गुरु तुकोबरायांना विचारले. जगद्गुरु तुकोबरायाला विचारल्यानंतर
जगद्गुरु तुकोबराने वारीचं महत्व सांगितलं. भंडाऱ्या डोंगरावरची नामसाधना तुम्हाला करता येणार नाही. जगद्गुरु तुकोबराया जरी साधना करत असले तरी जगद्गुरु तुकोबराया डॉक्टर होते. कोणती डॉक्टरची होती? जगद्गुरु तुकोबरायांकडे. जगद्गुरु तुकोबराया म्हणायचे ह्यांचा कुळाव चालला पाहिजे, यांची शेती झाली पाहिजे आणि ह्यांची कुळाव काठी शेती बंद करून ह्यांना जरी आपण परमार्थाला लावलं तर हे उपाशी मरतील. माझ्यासारखे जर उठल्यानंतर भंडाऱ्या डोंगरावर नामसाधना करू लागले तर ह्यांची जनावर आहेत, यांची काठी बंद होईल. म्हणून जगद्गुरु तुकोबराने विचार केला आणि विचार केल्यानंतर त्यांना उपदेश केला. कोणता उपदेश केला? महाराज म्हणतात, ठाईच बैसोनी करा एक चित्त आवडी अनंत अळवावा. रामकृष्ण हरी विठ्ठल केशवा मंत्र हा जपावा सर्व काळ. या विनास्ता अनेक साधन वाहत असे यान विठोबाची. जगद्गुरु तुकोबराया त्या अशा साधकाला सांगतात, शपथ घेऊन सांगतो, पांडुरंगाची शपथ घेऊन सांगतो, दुसरं साधन नाही. आता दुसरा विषय आहे. महाराज सांगणार दुसरा विषय कोणता आहे? महाराज म्हणतात पंढरीच्या वारीबद्दल बोलू आणि पंढरीच्या वारीबद्दल तुम्हाला महत्व सांगेल. आणि पंढरीची वारी तुम्ही कराय काय अडचण नाही. मी जशी वारी करतो तशी नाही झाली तरी किंबहुना महाराज म्हणतात तुम्ही पंढरीची वारी करा. आणि हे पंढरीची वारी कशी असावी याच्याबद्दल महाराज थोडक्यामध्ये विचार सांगतात. विठाला विठ्ठल. महाराज पंढरीच्या वारीबद्दल बोलतात. पंढरीच्या वारीबद्दल बोलत असताना पहिल्यांदा पंढरीची वारी कशी असावी ती पहिल्यांदा दुसऱ्याबद्दल सांगत नाही. जगद्गुरु तुकोबराया माझ्या स्वतःपासून सुरुवात करतात. माझी वारी कशी आहे? जगद्गुरु तुकोबराया सांगतात माझी वारी आहे, पहिल्यांदा मी गेल्यानंतर चंद्रभागेमध्ये स्नान करतो. चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर विदित हरिकथा आणि चंद्रभागेमध्ये स्नान केल्यानंतर भक्त पुंडलिकाचं दर्शन. भक्त पुंडलिकाचं दर्शन घेतल्यानंतर मी पहिल्यांदा माझ्या प्राप्त वेळेमध्ये मी नगर प्रदक्षिणा करतो. आणि नगर प्रदक्षिणा करत असतानाच मी माझ्या भगवान पांडुरंग परमात्म्याचा कळस पाहतो. दृष्टीने मी कळस पाहतो आणि कळस पाहिल्यानंतर मी प्रदक्षिणा करतो. आणि प्रदक्षिणा केल्यानंतर एक प्रदक्षिणा झाली आणि एक प्रदक्षिणा झाल्यानंतर मी पहिल्यांदा राऊळामध्ये जातो. राऊळामध्ये गेल्यानंतर मी भगवान पांडुरंग परमात्म्याकडे शरण जातो. आणि शरण गेल्यानंतर मी पहिल्यांदा गरुड खांबाला आलिंगन देतो. गरुड खांब आहे. आता गरुड खांबाचं दर्शन होत नाहीये. पंढरीच्या वारीमध्ये किती जरी झालं तरी कधी होईल कधी नाही आहे. मी गरुड खांबाला आलिंगन देतो. आणि गरुड खांबाला आलिंगन दिल्यानंतर मी पांडुरंग परमात्म्याला शरण जातो. आणि शरण गेल्यानंतर देवाकडे पाहतो. आणि देवाकडे पाहिल्यानंतर काय पाहतो? महाराज म्हणतात काय पाहतो? प्रमाणानं सांगतात महाराज काय पाहतो? आवडे हे रूप
पाहता लोचन सुखावले. आता दृष्टी पुढे ऐसाची तूर आहे, जो मी तुझ पाहे पांडुरंगा. लाचावले मन लागली से गोडी, ते जिवेन सोडी ऐशी घाली. महाराज म्हणतात, मी देवासमोर पाहिल्यानंतर मी त्याच्या रूपाकडे पाहतो. आवडीनं देवा तुझं रूप पाहतो, आणि तुझं रूप पाहिल्यानंतर मी पुन्हा परत येत नाही. काय परत येत नाही, तसंच रूप मला पाहावं वाटतं. पण आपला विषय चाललाय अभंगामध्ये जगद्गुरु तुकोबारायांचा, हेची दान देगा देवा तुझा विसरण होवा. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबाराया देवाकडे समोर पाहतात, आणि पाहिल्यानंतर देवाची मान खाली व्हावी. देवाची मान खाली. जगद्गुरु तुकोबाराने देवाकडे पाहावं, आणि देवाकडे पाहिल्यानंतर देवाची मान खाली. आई रुक्मिणी साहेब देवाला विचारतात, का हो, अनेक भक्त आल्यानंतर तुमची मान वरी असती, आणि जगद्गुरु तुकोबाराया समोर आल्यानंतर तुमची मान खाली. याचं कारण त्यावेळेस आई रुक्मिणी मातेला पांडुरंग परमात्मा बोलतात आणि सांगतात, बऱ्याच वेळेस मी या भक्तीच्या उतराईमध्ये मी अनेक वेळा जगद्गुरु तुकोबाराने सांगितलं, काहीतरी मागा, काहीतरी मागा, पण काहीच नाही. महाराज प्रमाण सांगतात, काय म्हणतात, काही मागणे आम्हा अनुचित, वडिलाची रीत जाणत असे. माझ्या वडिलाची मिराशी गा देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. माझ्या वडिलाची मिराशी आहे, आणि माझ्या वडिलाची परंपरा आहे. कोणती परंपरा आहे? काही मागायचं नाही, आणि मागलंच तर देवा तुझा विसर न व्हावा हीच मागण आहे. कोणता विसर होऊ नये, हेची दान देगा देवा तुझा विसर न व्हावा. गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. विठोबा रखुमाई
दान देगा देवा तुझा विसरण होवा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे ज्ञानी संपदा संत संग दे सदा गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. जगद्गुरु तुकोबराया अत्यंत सोप्या पद्धतीने सांगतात. काय म्हणतात महाराज, या पांडुरंग परमात्मा हा संपन्न आहे, स्वतंत्रता आहे आणि अवधारी आहे. हे तीन गोष्टी आपण समजावून सांगितल्या. जगद्गुरु तुकोबराया महाराज म्हणतात गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. महाराज म्हणतात गुण गाईन आवडी. कसं गुण गाईन आवडी? महाराज म्हणतात कोणतं? आमच्या जीवनामध्ये आमचं भजन कसं आहे? आम्ही देवाचं चिंतन करत असताना गुण गाईन आवडी हा एक विषय आहे. विषय समजून घ्या. शब्दामधला किती फरक आहे. गुण गाईन आवडी, गुण गाईन न आवडी. गाईन आवडी आणि गाई न आवडी. महाराज म्हणतात गाईन आवडी म्हणजे मी माझ्या भावनेनं देवा तुझं गुण गाणार आहे. आणि आमच्या जीवनामध्ये देवा आमचं भजन असं आहे, ते भजन तुमच्यापर्यंत पोचत नसेल तर ते भजन कोणतं आहे? ते प्रमाणानं महाराज सांगतात भजन ते उंगळवाणी नरका जाणे चुकना. महाराज म्हणतात आमचं भजन देवाला आवडावं आणि आवडणारं भजन देवा तुझ्यापर्यंत पोचावं. म्हणून महाराज म्हणतात गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी. गुण गाईन आवडीमध्ये महाराज दोन सांगतात. एक लीला कीर्तन आणि दुसरं गुण कीर्तन. एक लीला कीर्तन म्हणजे उद्याचं होणारा कीर्तन हे लीला कीर्तन आहे. काल्याचं कीर्तन ज्याला म्हणलं जातं त्याला भगवान गोपाल कृष्णाच्या लीला, त्याला लीलेचं वर्णन त्याला काल्याचं कीर्तन म्हणतात. आणि जे कीर्तन गुणाचं असतं त्याला गुण कीर्तन म्हणतात. अशी दोन कीर्तन आहेत. या दोन्ही कीर्तनामध्ये महाराज म्हणतात गुण गाईन आवडी हेची माझी सर्व जोडी न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. महाराज म्हणतात न लगे मुक्ती, न लगे मुक्ती आणि संपदा. मुक्त्या किती आहेत आपल्याला त्याच्याबद्दल बोलायचं नाही. 4 मुक्त्या आहेत. मागच्या कार्यक्रमामध्ये मी बोलून गेलो. 4 मुक्त्या कोणत्या आहेत? साहित्यता, स्वरूपता अशा 4 मुक्त्या आहेत. त्या 4 मुक्त्यामध्ये एक मुक्तीचं मी वर्णन सांगेन आणि पुढला विषय सांगेन. विठ्ठल विठ्ठल. 4 मुक्त्याबद्दल बोलत असताना न लगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. 4 मुक्त्या आहेत. त्या 4 मुक्त्यामध्ये एक मुक्ती आहे ती महाराज म्हणतात सायुज्यता मुक्ती. ही सायुज्यता मुक्ती जेव्हा महाराज सांगतात ह्या सायुज्यता मुक्तीमध्ये ही मुक्ती करण्यासाठी ह्या 4 मुक्त्या प्राप्त करण्यासाठी एक तप लागतं. 12 वर्षे साधना केल्यानंतर एक तप होतं. किती? महाराज म्हणतात 12 वर्ष. 12 वर्षाची साधना केल्यानंतर एक तप होत आणि एक तपामध्ये एक मुक्ती प्राप्त होते. अशा 4 मुक्त्या आहेत आणि 12 वर्षाची साधना केल्यानंतर आमच्या जीवनामध्ये ह्या 4 मुक्त्या प्राप्त होईल. आमचं आयुर्मान आहे आमच्या जीवनामधलं 50-100 वर्षाचं. आणि 4 वर्षामध्ये आम्ही जर एवढं साधना केली तर आम्हाला देवा कधी भेट व्हायची. आणि ही मुक्ती प्राप्त होण्यासाठी राजा दशरथाला माझ्या जीवनामध्ये मी देवाच्या सानिध्यामध्ये प्राप्त व्हावं, माझ्या जीवनामध्ये मला देवा समान प्राप्त होईल, देव मिळावा ही भावना म्हणून या 4 मुक्त्यासाठी त्यांनी जीवनामध्ये एक मुक्तीचा अवलंब केला. 12 वर्षाची साधना केली आणि 12 वर्षाची साधना केल्यानंतर पुत्र कामेष्टी यज्ञ, ही पुत्र कामेष्टी यज्ञ राजा दशरथाने केला. आणि राजा दशरथाने पुत्र कामेष्टी यज्ञ केल्यानंतर त्याच्या मोबदल्यामध्ये त्यांच्या साधनेमध्ये देव कृपा झाली. आणि देव कृपा झाल्यानंतर प्रत्यक्ष प्रभू रामचंद्र राजा दशरथांच्या कुळामध्ये जन्म झाला. एवढी खडतर साधना जेव्हा केली जाते तेव्हा
देवाची प्राप्ती होत असते. आपल्या जीवनामध्ये आपल्याला ऐरवान कमी आहे, आपल्या जीवनामध्ये वेळ नाही आहे, आपल्या जीवनामध्ये संसारामध्ये खूप उणीव आहे. या सर्व गोष्टी सांभाळून आमच्या जीवनामध्ये आम्हाला देव मिळवण्यासाठी साधन सांगा. जगद्गुरु तुकोबाराला अनेक साधकांनी महाराज सांगितलं, आमच्या जीवनामध्ये देव मिळवण्यासाठी आम्हाला साधना सांगा. आमच्या जीवनामध्ये आमचा संसार चालला पाहिजे आणि संसार सांभाळून आम्हाला देव मिळावा याच्यासाठी साधना सांगा. जगद्गुरु तुकोबारा अशा सामान्य जीवाला महाराज म्हणतात की जीवनामध्ये तू ज्या परिस्थितीमध्ये आहेस त्या परिस्थितीमध्ये तू जीवनामध्ये देवाचं भजन कर आणि ते देवाचं भजन केल्यानंतर ते देवाला आवडेल. महाराज म्हणतात, गुणगायीना वडी हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. महाराज म्हणतात, संत संगती दे आणि संतांच्या संगतीमध्ये माझ्या जीवनामध्ये पराकष्टा होईल आणि हे पराकष्टा झाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये एकच मागणी आहे देवा. कोणती? ती मागणी जगद्गुरु तुकोबारा या भगवान पांडुरंग परमात्म्याकडे मागून घेतात. कोणती मागणी आहे? महाराज प्रमाणाने म्हणतात. महाराज प्रमाण कोणतं सांगतात? महाराज, घेईन मी जन्म याच्यासाठी देवा, 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 घेईन मी जन्म जन्म. महाराज म्हणतात, सूर द्या. घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा पांडुरंगा. घालीन लोटांगण महाद्वारी. महाराज म्हणतात, घेईन मी जन्म याजसाठी देवा, तुझी चरण सेवा साधावया. महाराज म्हणतात, माझ्या जीवनामध्ये घेईन जन्म कशासाठी देवा, तर तुझी चरण सेवा साधावया आणि तुझ्या चरणाचं खऱ्या अर्थानं माझ्या जीवनामध्ये दर्शन व्हावं, हीच माझी मागणी आहे. म्हणून महाराज म्हणतात, हे चिदान देगा देवा, तुझा विसरण होवा, गुणगायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी, नलगे मुक्ती आणि संपदा संत संग देई सदा. गुणगायीन आवडी, हेची माझी सर्व जोडी. महाराज म्हणतात, संपदा या शब्दाचा अर्थ खूप मोठा आहे. नलगे मुक्ती. महाराज म्हणतात, नलगे मुक्ती आणि संपदा.
संपदा म्हणजे ऐश्वर्य. हे जीवनामध्ये महाराज, आमच्या जीवनामध्ये ऐश्वर्य हे मला नको आहे. माझ्या जीवनामध्ये नलगे मुक्ती आणि संपदा आणि संत संग दे सदा. महाराज म्हणतात संतांची संगती दे आणि संतांची संगती मिळाल्यानंतर माझ्या जीवनामध्ये प्राप्त होईल. ज्ञानोबा हरिपाठामध्ये सांगतात महाराज काय म्हणतात हरिपाठामध्ये, संतांचे संगती मनोमार्ग गती अकळावा संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग गती, संतांचे संगती मनोमार्ग अकळावा श्रीपती येणे पंथे. हे चिदान देगा देवा तुझा विसरण होवा, गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. नलगे मुक्ती आणि संपदा संत संग दे सदा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी, गुणगायीन आवडी हेची माझी सर्व जोडी. अत्यंत जगद्गुरु तुकोबराया शेवटच्या चरणामध्ये अत्यंत सुंदर सांगतात महाराज म्हणतात, आम्ही गर्भवासी आहे देवा. तुका म्हणे गर्भवासी सुखे घालावे आम्हासी. देवा आम्ही जरी गर्भवास, कोणता गर्भवास आहे आमच्या जीवनामध्ये? संसाराचा गर्भवास आहे, जन्म मृत्यूचा गर्भवास आहे. अगा उपजणे आणि निमणे हे दोन्हीची साची मानणे. महाराज म्हणतात अगा उपजणे, ज्ञानोबा ज्ञानेश्वरी मध्ये म्हणतात उपजणे आणि निमणे, मरणे, जन्मणे आणि मरणे आमच्या जीवनामधला हा संसार आहे. महाराज म्हणतात हा संसार आमच्या जीवनामधला गर्भवासाचा संसार आहे. याच्यामध्ये आम्हाला गर्भवास आहे आणि हा गर्भवास आमच्या जीवनामधला कमी करावा. देवा आम्हाला याच्यामधून बाहेर काढ आणि आम्हाला आमच्या जीवनामधलं सुख कर. ही आमच्या जीवनामधला संसार आहे आणि हा आमच्या जीवनामधला गर्भवास आहे. तुका म्हणे गर्भवासी सुखी घालावे आम्हासी, नलगे मुक्ती आणि संपदा संत संगती सदा. पुनश्च एकदा झालेली सेवा भगवान पांडुरंग परमात्म्याच्या संपूर्ण गावकरी भजनी मंडळी माता भगिनी संपूर्ण असणारी संयोजन समिती या सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो. बोलत असताना एखादा वेडावाकडा शब्द गेला असेल, एखादा वाणीमध्ये प्रखर पद्धतीनं मांडता नाही आला असेल तर तो माझ्या वाणीचा दोष आहे. योग्य वाटत असेल तर ते भगवान पांडुरंग परमात्म्याची कृपा समजा. पुनश्च एकदा सर्व उपस्थित गावकरी भजनी मंडळी संयोजन समिती सर्वांच्या चरणी मी नतमस्तक होतो आणि या ठिकाणी थांबतो. जाता जाता दोन शब्द मी सांगेन. या ठिकाणी उपस्थित असणारे आमचे यूट्यूब चॅनेलवाले माऊली पांचाळ या ठिकाणी नेहमी या परिसरामध्ये मी आल्यानंतर त्यांचं खूप मोठं मोलाचं सहकार्य आहे. या परिसरामध्ये आल्यानंतर ताकविके असो किंवा आपलं गाव असो किंवा आणखी या परिसरामध्ये कुठं सेवा असेल त्यावेळेस ते मोठ्या श्रद्धेनं बिचारे हाक मारल्यानंतर येतात. हेतू एकच आहे की हा भक्तीचा मळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये गेला पाहिजे आणि
आणि हा भक्तीचा माळा संपूर्ण महाराष्ट्रामध्ये फुलावा हा त्यांचा उदात हेतू आहे. म्हणून सर्वांना माझी नम्र विनंती आहे, आपल्या गावामध्ये असेल, आपले पाहुणे मंडळी, आपले इष्टमित्र परिवार, या सर्वांना माझी विनंती आहे की सर्वांना सांगा माऊली पांचाळ यूट्यूब चॅनल यामध्ये आपण सबस्क्राईब करा आणि भरभरून आपण सर्वजण पहा की जेणेकरून हा भक्तीचा उदंड मळा आपल्या जीवनामधला फुललेला दिसेल, आपल्या गावचं वैभव फुललेलं दिसेल, आपल्या गावाचा सत्याचं नाव मोठं लौकिक महाराष्ट्रावर होईल. आणि आपण सर्वांनी त्यांना सहकार्य करा. वेळोवेळी आपण बोलवल्यानंतर ते हात मारल्यानंतर येतील, म्हणून त्यांचं पुनश्च एकदा अभिनंदन करतो आपल्या सर्वांच्या गावाच्या वतीनं. आणि पुनश्च एकदा त्यांना धन्यवाद. की आपल्या गावाबद्दलचं बोलायचं झालं तर पुनश्च एकदा खूप मोठं वैभव आहे, खूप मोठ्या माता भगिनी, खूप मोठं परमार्थाचं वैभव आहे. आणि हे संपूर्ण महाराज मंडळीने हे सर्वांनी अधिष्ठान टिकवलं. मार्गदर्शक महाराज मंडळी काकडा भजन काय असावं, गेल्यानंतर पंढरपूरला हरिपाठ कसा असावा, अधिष्ठान काय असावं, वारकरी संप्रदायाची परंपरा कशी असावी, ह्या सर्वाचं नियोजन महाराज आपणाला सांगतात. त्या पद्धतीने आपली सर्वांची वाटचाल आहे. पुनश्च एकदा आपल्या सर्वांचं मी अभिनंदन करतो आणि सर्वांच्या चरणी मी पुनश्च एकदा नतमस्तक होतो. आणि उर्वरित सर्व गावातील नेते मंडळी, संपूर्ण गावकरी मंडळी, संपूर्ण कार्यकर्ती मंडळी, या सर्वांच्या चरणी पुनश्च एकदा ही करतो. आणि सर्वांना जाता जाता एक नम्र प्रार्थना करतो, नम्र विनंती करतो, अशा सोहळ्यासाठी आपण सर्वांनी योगदान द्यावं. आणि सर्वांनी जशा पद्धतीने योगदान देता येईल तेवढं देवं. समजा काही आर्थिक नाही सहकार्य करता आलं तर कमीत कमी आपली उपस्थिती तरी द्यावी. एवढीच मोलाचं सहकार्य करा, हीच पांडुरंग परमात्म्याच्या चरणी विनंती करतो. आणि पुनश्च एकदा थांबतो. ज्ञानेश्वर
Ah
माझे